सुरळीची वडी बनवूया आपण मस्तपैकी एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट। आणि कशी झाली आपण बघूया। मस्त एकदम। नमस्कार सर्वांना, स्वराज्य फूड हाऊस मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहे सुरळीची वडी। सुरळीची वडी बनवण्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेले, 1 वाटी दही घेतले, फेटून घेतल्यामुळे असं घट्ट झाले हे पातळ एवढं। तर 1 वाटी पाणी घेतलेले, आलं आणि 2 मिरच्या ठेचून घेतलेले, चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग, चवीपुरतं मीठ। तर आपण आता मिक्स करूया। सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। मिरचीचा नाल्याचा ठेचा, हळद चिमूटभर, हिंग, चवीपुरतं मीठ, पाणी टाकायचं आपल्याला लागते तसं। आणि आपल्याला गाळून घ्यायचं आहे। मिरची, आलं सगळं हे असं वर राहते। तर मी कुकरला लावणार आहे। तर 1 वाटी ताक घट्ट बनवून घेतलेलं आणि 1 वाटी पाणी। तर आपल्याला कुकरला लावायचं आहे आणि वर झाकण ठेवायचं आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या मीडियम गॅसवर। कुकर ठेवलाय, तर गॅस चालू करते। कुकर पांढरा शुपत राहावा म्हणून लिंबूची 1 फोड टाकायची कुकरमध्ये। आणि जे कुकरमध्ये भांडं बसतंय किंवा डबा बसतोय, डबा माझा बसत नाही म्हणून मी पातेलं ठेवले, वर झाकून ठेवायचं आणि आपल्याला 3 शिट्ट्या मीडियम गॅसवर काढून घ्यायच्या आणि 5 मिनिटं एकदम बारीक गॅसवर ठेवायचं। कुकर आपला थंड झालाय, हवा पूर्ण गेलेली आहे। आता आपण झाकण काढूया। गरम आहे खूप। तर आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे। घट्ट झालेलं असते। एकसारखं करायचं। ताटावर थापून घ्यायचं, नाहीतर किचन कट्टा स्वच्छ धुवून पुसून शेणे घेऊन किचन कट्ट्यावर जरी केलं तरी पण चालते। तर मी ट्रे ह्याच्यावर करणार आहे।
गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला करायचं. पातळ आपल्याला पसरून घ्यायचं आहे असं. गार झालं की पसरत नाही आहे, घट्ट लगेच हे होते, गोळा व्हायला चालू होते. आता पाठीमागच्या बाजूने पण आपण करणार आहे. जेवढं पातळ करता येते तेवढं पातळ करायचं. ट्रेला काही मी तेल लावलेलं नाही आहे, तसंच घेतलं आहे. कडलं ठेवलं आहे मी इथं, गॅस पेटवला आहे. 1-2 चमचे आपल्याला तेल, तेल तापलं की आपल्याला मोहरी घालायची. तेल तापलेलं आहे, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचे जिरे, गॅस बंद करायचा. लाल मिरची 1, हिरव्या मिरच्या 2, अर्धा चमचा तीळ, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, हाय असा हिरवा कलर राहतोय. तर आता आपण वडी पाडून घेऊया. आता ओलं खोबरं, कोथिंबीर आणि फोडणी मी अशी पसरून घेतलेली आहे. तर पिझ्झा कटरनं मी आता कट करून घेतलेले. तुम्हाला आता ह्याची वडी पीठ पण आपलं चांगलं शिजलेलं आहे, अजिबात खाली चिकटत नाही आहे. आता तुम्हाला सगळ्या मी अशा काढून दाखवते. मस्त निघते ते. सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. आपण याच्यावर फोडणी घालून घेऊया. तर मस्तपैकी सुरळीच्या वड्या झालेल्या आहेत. तुम्ही पण माझी रेसिपी करून बघा, खाऊन बघा कशी झाली. कमेंटमध्ये मला सांगा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू.